ही मी मीडियासमोर सांगू शकत नाही आणि ही वास्तविकता आहे की समोरचे आमचे महाविकास आघाडीचे पदाधिकारी हे निवडणूक जाहीर झाल्यानंतर तयारीला लागले। आम्ही मागच्या विधानसभा संपल्यापासून तयारी करतोय। आमचे नेते राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आणि पालकमंत्री माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डीची नगर पंचायत स्थापन झाल्यापासून तर आज तगायत ही सत्ता या शहराच्या जनतेने साहेबांनाच दिलेली आहे आणि आम्ही सत्तेसाठी लाचार नाही। मला विश्वास आहे की जनता विकासात्मक काम होण्यासाठी साहेबांच्या पाठीमागे उभे राहतील, महायुतीच्या पाठीमागे उभे राहतील। मागच्या वेळेस तुम्ही सगळ्यांना शब्द दिला होता, सगळे नगरसेवक अध्यक्ष उपाध्यक्ष करत आणि आज तुम्ही जर म्हणताय भाषणामध्ये की सगळ्यांना नगरसेवक व्हायचंय, नेमकं काय समीकरण आहे काय कळत नाही? मी भाषणामध्ये असं बोललो होतो की माझ्यासाठी सगळे नगरसेवक आहेत। मी पदामुळे माणसाची ओळख ठेवत नाही आणि आजही तेच सांगितलं की सगळ्यांना जर नगरसेवक व्हायचं असेल तर पदासाठी मोह ठेवू नका। माझ्या दृष्टिकोनातून माझ्यासाठी, भारतीय जनता पार्टीसाठी, महायुतीसाठी पळणारा प्रत्येक कार्यकर्ता हा नगरसेवकच आहे, हेच या ठिकाणी मला मानायचं आहे। मला या बाबतीत माहिती नाही। बीजेपीचे सर्व मूळ जुनी नवी असं काही नसतं। भारतीय जनता पार्टी राष्ट्रातला देशातला सर्वात मोठा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून, कमळ म्हणून ज्याला हेवी फॉर्म मिळेल तेच भारतीय जनता पार्टीचे। आता उद्या कोणीही म्हणाल मी भारतीय जनता पार्टीचा तर ते कसं स्वीकारणार? ज्याच्याकडे कमळ चिन्ह आहे तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता। ती संख्या आम्ही गुप्त ठेवलेली आहे कारण की ती संख्या जर तुम्ही ऐकली तर उद्या तुम्हाला देखील डोक्या दुखायची गोळी घ्यावी लागू शकते, त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून ती संख्या गुप्त ठेवलेली आहे। स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये गटबाजी दिसते आहे, ती गटबाजी कधी थांबवली जाणार आणि भूमिका तुम्ही कधी स्पष्ट करणार? गटबाजी कोणीच थांबवू शकत नाही, पण मला हा विश्वास आहे की सगळ्या गटाचे लोक जेव्हा साहेबांची विषय येतो, जेव्हा महायुती म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये किती गटबाजी असली तरी जेव्हा कमळ या चिन्हाचा विषय येतो, धनुष्यबाण या चिन्हाचा विषय येतो, तेव्हा सगळ्या गटबाज्या मतदान केंद्रापर्यंत संपून जातात। हे वैशिष्ट्य आमच्या संघटनेचं आहे। सर, महाविकास आघाडीकडे जे आहे आज मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते, महाविकास जे आघाडी आहे त्याच्यावर कुठेच कोणी लोक दिसत नाहीत, काय तिकडची गर्दी आमच्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर होईल। महायुतीचा काही फॉर्म्युला ठरलाय का? हे पहा, विश्वास तर असाच आहे की आपल्या सगळ्या बऱ्यापैकी जागा याव्यात। आता ते आकड्यामध्ये मी खेळत बसणार नाही। मला विश्वास आहे की सत्ता ही महायुतीची येईल, नगर अध्यक्ष हा महायुतीचा होईल, या विश्वासाने आम्ही काम करतो। उमेदवारासाठी काय निकष राहील? शिक्षण हा निष्कर्ष असू शकत नाही। शेतकरी असेल तो कमी शिकलेला असेल, फक्त गुन्हेगार पार्श्वभूमीवाला व्यक्ती अजिबात आमच्या पॅनलमध्ये कुठेही दिसणार नाही। ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे असतील, आता रस्ता रोको गुन्हा असेल तो गुन्हेगार होत नाही, पण ज्याच्यावर गंभीर स्वरूपाचे समाज हिताचे किंवा समाज दृष्टिकोनातून सामाजिक धोक्याचे गुन्हे असतील असा कुठलाही व्यक्ती किती जरी ताकदवर असला तरी महायुतीच्या पॅनलमध्ये दिसणार नाही। महायुतीचा फॉर्म्युला ठरलाय का? राष्ट्रवादी आणि शिंदे गट आणि भाजप आमची चर्चा चालू आहे। लवकरात लवकर आम्ही निर्णयापर्यंत पोहोचू। माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की महायुती व्हावी, कोणीही आडेवेडे घेणार नाही। आम्ही एक परिवार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये कुठं जरी नाही झाली तरी अहिल्यानगरमध्ये प्रत्येक भागामध्ये आम्ही महायुती करण्यामध्ये यशस्वी होऊ असं मला वाटतं। अमोल खताळांनी घोषणा केली आम्हाला योग्य न्याय दिला आम्ही सेपरेट लढू। आता अमोल खताळ काय बोलतात हे मी कसं ठरवणार? योग्य न्याय हे काय असू शकतो हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे। माझ्या दृष्टिकोनातून चांगले चेहरे उमेदवार झाले पाहिजेत। आता तुम्ही एखादा पक्ष 8 जागा मागत असेल आणि त्याच्यापैकी 4ला कोणीच ओळखत नसेल तर मग त्यांना कसा न्याय द्यायचा? तर योग्य न्याय हे पक्ष चिन्हावर नाही, योग्य न्याय हे माणूस पाहून दिला जातो आणि मला विश्वास आहे की महायुतीमध्ये अमोल खताळांनी घेतलेली भूमिका आहे त्यांच्या पक्षाची भूमिका आहे, त्यावर मी आज बोलणं योग्य नाही। मी फक्त शिर्डी आणि राज्यापुरतं बोलू शकतो। लोखंडे साहेबांनी प्रेस घेतली होती, त्यात ते म्हटले की आम्हाला 10 जागा मिळाल्या नाही तर आम्ही स्वबळाचा नारा देऊ। मी त्यांचा आदर करतो, मी शिवसेना पक्षाचा आदर करतो आणि मला विश्वास आहे की आम्ही सकारात्मक तोडगा काढू आणि तोडगा नाही निघाल्यास मग आता त्याला पर्याय राहणार नाही।
पण आम्ही तोडगा काढण्याच्या अतिशय जवळ आहोत आणि आम्ही चांगला पर्याय देऊ असं मला वाटतं. राहत्यामध्ये पण शिवसेना स्वबळाचा नारा करते. आता मी सगळ्यांना मित्रपक्षांना एवढीच विनंती करेल की तुम्ही पहिले चर्चा तर करा. आम्ही तुम्हाला म्हणतच नाहीये की तुम्ही कमी आहात. सगळ्यांना बरोबर घेतलं तर महायुती स्थापन झालेली आहे आणि जी महायुती एवढ्या कष्टाने स्थापन झालेली आहे ती विस्कळीत होऊ नये असा प्रयत्न मोठ्या भावाचा असतो. छोटा भाऊ किती जरी सैरावैरा झाला तरी मोठ्या भावाचं काम आहे त्याला धीर देणं, तो चुकीच्या मार्गाला न जाणं. आणि या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे आणि आमच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी कुठेतरी इकडे तिकडे जाऊ नये, पुढे वाईट वळणाला लागू नये ही आमची जबाबदारी म्हणून आम्ही मोठ्या भावाची भूमिका पार पाडणार. भाजपचे काही ज्येष्ठ नेते तिसरी आघाडी करायची चर्चा करताय. भाजपचा कोणीही ज्येष्ठ नेता नाही, ज्याच्या हातात कमळ तो भाजपचा. धन्यवाद.